सो हे गाय जय श्रीराम जय शिवराय. आज का पूरा ब्लॉग मराठी में होने वाला है. तो जय शिवराय. आणि आता मी आलोय माझ्या मित्रांसोबत माझ्या मित्राच्या फार्म हाऊसला आलोय मुरबाडला. फार्म हाऊस खरंच भारी आहे आणि फार्म हाऊस जर म्हणायला गेलो तर खरं फार्म हाऊस यालाच म्हणतात. भावाने एकदम म्हणजे मेंटेन करून ठेवलं एकदम गावासारखा. गावाला आहे ना मग एकदम गावासारखा मेंटेन करून ठेवला. आम्ही खूप आमची पोपटी बिपटी सगळं करणार आहे. तर मी दाखवणार आहे पोपटी बिपटी करताना. चिकन बिकन रास चिकन आणलंय आहे मी. तो चलिए शुरू करते हैं. कल्पेश शेट शॉपिंग करतोय. थँक्यू. काय घेतलं कल्प्या? हे घ्यायचं का चाटायला मस्त लागतो. ताटायला फुगा घेतलाय. पिंक भेटला का? नाही 40 वाला नाही घेते वाटतं. नाका सामान घेतलाय सकाळचा नाश्ता करायला. 40 वालाच पाहिजे. कल्प्या अजून काय घ्यायचंय का? काय घ्यायचंय का बोलतो? चिकन घेतो भाऊ. किती किलो? हे किती किलो घेणार आहे चिकन? अरे कल्प्या किती किलो ते? आईच हो दे. शेट 3-4 किलो घेताय की तर पैसे तेच देणार आहे. आम्ही काय देत नसतो. हा मित्रांनो विषय झालाय. गाडीचा टायर हालतोय. कल्पेश शेट घाबरले त्रास. पोचलो आम्ही कल्पेशच्या फार्म हाऊसला. कल्पेश काय रास पैसा. कल्पेशची माणसं बघी बॅग नाही काढत. ही कल्पेशची माणसं. कल्पेश सिक्युरिटी गार्ड आहेत. शेटचे सिक्युरिटी गार्ड बघा. कल्पेश शेटचा फार्म हाऊस दाखवतो. बाकी फार्म हाऊस एक नंबर आहे कल्पेशचा. आता मी या फार्म हाऊसला 4थ्यांदा आलो आहे. स्विमिंग पूल दाखव तुम्हाला. एक नंबर आहे स्विमिंग पूल. पूल पाणी भरून ठेवलाय. बघा काकड्या. हे कल्प्या हे काकड्या चांगले आहेत का रे? मित्रांनो रास काकड्या आहेत रास. पोपटीसाठी तयारी चालू आहे मित्रांनो. थांब ना ते पण टाकतोस. शेट मॅरिनेट करताय पहिल्यांदा. ते बोलतात अर्धा निंबू टाकायला. मॅच चालू आहे. मॅची पण आम्ही बघायला जाऊ आणि रात्री पोपटी करणार. रात्रीच करणार आहे पोपटी. आणि पोपटी भाई आगरी कोली लोकांचा फेवरेट डिश आहे. डिश काय म्हणतो हा डिश पोपटी एक नंबर. पोपटी करू. पोपटी करताना पण दाखवतो. मजा येईल. फुल एन्जॉय करू. खालती स्विमिंग पूल पण भरून ठेवलाय आणि भावाने मस्त एन्जॉय करणार आहे. आणि ते माझे मी वॉच घेतलं ना iWatch. तर याचे स्टेप्स पण करायचे आहेत मला. आता इथं नेटवर्क नाही तर मग विषय झाला आहे. पण नेटवर्क नाही ना म्हणून ते मला काय समजत नाही की किती स्टेप्स झाले किती नाही झाले. मी नेटवर्कसाठी टेरेसवर आलतो. पण इथं पण काय नेटवर्क भेटत नाही. जर नाही भेटलं तर मला मार्केटला किंवा बाहेर जावं लागेल. कारण नाही तर मग अख्खा माझं जे महिन्याचे माझ्या 5,000 मला भेटणार आहेत फ्री वॉचचे ते मला भेटणार नाही. मग बघू काय विषय. तुम्ही बाकी ब्लॉग बघा आणि व्ह्यू पण बघा. इथून सनसेट बघायला मजा येईल. इथून सनसेट काढेल मी नंतर. एक नंबर आहे व्ह्यू. खरंच भारी आहे. बुकिंग काय भेटत नसते. प्रायव्हेट फार्म हाऊस आहे. बाकी चला मी आता खाली जातो. बघतो माझ्या मित्र काय करतात. नेटवर्क काय भेटत नाही इथं. अंकल नाम बताओ आपका. आपको फेमस करता हूँ. क्या आपका नाम बताओ. दादा हा सॉरी त्यांचा फार्म हाऊस आहे. सॉरी आधा हिस्सा आहे. स्टोरी सांगताय आता सांग. अरे अभी तो तुम बोल रहे थे कल्पेश शेठ शर्मा थे. अभी तुम शर्मा रहे. बोलो ना. अरे मित्रांनो आम्ही मॅच बघायला चाललोय हर्षे माझ्यासोबत. फुल शेतातून चाललोय. फुल मॅच चालू आहे इथं.
झाडा बिडं तोडून रस्ते बनवले हर्ष भावानी. हात दे दो ना ऍड्रेस पे. इथं नेटवर्क नाही म्हणून आम्ही बाहेर नाश्ता करायला चाललोय मार्केटला. तिथं नेटवर्क भेटेल. माझे किती स्टेप्स झाले ते पण मला समजत नाहीये. बाकी मार्केटला जाऊन बघतो नेटवर्क भेटेल मग समजेल. बाकी कुत्र्यांना बघा. मार्केटला चाललोय आम्ही. चालत चाललोय मी आता. हे लोक गेले पुढं गाडीने आणि चालत चाललोय कारण मला स्टेप्स कम्प्लीट करायचे. हा एक माझा एक मोठा टास्क झालाय म्हणजे मला करायचेच आहेत आणि त्या माझ्या हेल्थला पण तेवढंच चांगलं आहे. म्हणजे आधी मी लय आळशीपणा करायचो की नाही जायचं, पण जेव्हापासून वॉच घेतलंय मी तेव्हापासून रोजचे 12 ते 15 किलोमीटर रोज चालतोय मी. रोज म्हणजे किती 5 दिवस झाले मला म्हणजे रोज चालतोय मी. आणि आता कंटिन्यू म्हणजे 1 वर्ष मला असंच करायचं आहे. तेव्हा मला ही वॉच फ्री होईल. नाही तर माझ्या खिशातून मला म्हणजे जे 50,000 दिलेत ना मी ते माझ्या खिशातून जातील. तर असं मी चालत आता मला वाटतं 2 किलोमीटर जाईल मी. कल्पेश सांग जरा कसं बनवतो पोपटी. तुला येतं ना बनवता. हॉटेल मॅनेजमेंट केलं भावाने. सांग जरा कल्प्या काय काय टाकतात पोपटीला. चिकन कधी बटाटी गांडीत घाला आता. नाही ना बटाटीच खायचे बटाटी घाना पादा ब्लॉकची काय नाही चालतं. बटाटी घायला आणि पादे पॅक झालाय. आता पोपटी कसा लावतो तुम्ही बघा. कल्पेश शेट सांगणार. खायला घ्यायचं बंद झाले 2दा. मित्रांनो पोपटी कुठे लावायची ते डिस्कशन चालू आहे. पूलच्या बाजूला लावायची की तिथं लावायची. इथं बोलतायत सर्प निघतील, साप निघतील. जागा भेटली मला वाटते. अरे ती बरोबर होती जागा माहिती का तुला. हा इथेच लाव. हा हे ठीक आहे चल. लाकूड लकडी नाही जरा लांब घ्यायला लागेल बाबा. इथे झाड आहे ना. हा तो जाऊ दे. झाड नाही उपरास घे. तो गेला भोसड्या. जागा भेटली मित्रांनो. जागा भेटली. लाइट बिल देखो इधर हो लगा अंदर का. अरे तो मोठा टॉर्च होता ना याच्याकडे. मित्रांनो हा बोलतोय सर्प याला काय करत नाही. तो सर्प आहे. अरे गाव जेवण नहीं करने का है. इतना बड़ा क्यों लेके आया. ये छोटे छोटे लाओ और पेंडा लाना पड़ेगा क्या. मोड पेंडा कसला तू ठेवा ना. मी मोडतो थांब. मी पेटाता बस. जिमला जाणारी माणसं एक लाकूड नाही तोडू शकत बघा मित्रांनो. आता हर शेटनी घेतला बघू तोडता का लाकड. हर्षनी लावली स्ट्रॅटेजी. कधी केला आहे की नाही आई तोडली. जिमला जाणारी माणसाने लाकूड तोडली. वा कॉंग्रॅच्युलेशन. बरोबर होगा. जागा भेटली आहे पोपटी करायला. दाखवतो कशी पोपटी असते. खाने मांगता है फिर. जरा बघा सरपा विरपा आला ना. पॅक करायचं म्हणून अजून पाला टाकतोय आम्ही. ते काढ थांब काटेलचा. कोटा आहे. काटा कोणचा आहे. बस एवढं नको. ठीक आहे. बस हे जास्त पण नको. करू का उलटा आता. आता उलटा ये रुक मत. हा तेव्हा त्यांनी झाड तोडला. एक नंबर पे डेंजर माणूस आहे. अंडे फुटतील. हा निंगूत नाही बोलत. अरे कंदील काय रे. ये दो माचिस दो. निंगूत तू बोलला की माझी. आता आग लावणार. कौन आया है नहीं आया है बोला. अरे यानी कंदील बी आग नाही तो जलायला बरं वाटलं असं. हा
काहीच पोपचीचा मटका खालती आहे, मस्त आग लागली आहे. आम्ही डायरेक्ट जाऊ खायला, खाऊन घेऊ, मग पोपटी रेडी असेल. कितना चायनीज घेतलेलं ते आता चायनीज खाऊ बोल एक नंबर. कुठं चाललंय गाईस? पुढं बोल ना, एक दोन शब्द बोल जरा. बाबा तू मला फेमस करशील. गाईदा संकेत शेठ कॅमेराला घाबरतायत. नाही रे, कॅमेरा कॅमेरा शाळेत नाही रे बाबा, फेमस व्हायचं मग फेमस होतील ना आणि पोरी थांबवतील त्यांना. पोपटी पोल जोरात चालू आहे. टेरेसवर आलोय खायला चायनीज. अंधार बघा, लय बेकार अंधार पसरलाय. मित्रांनो बरेचपैकी पोपटी झाली आहे. हे बघा, तुलाच आणली. एकदा माहिती ना उभारली ना, तुलाच जळली आणि करलेली माहिती काय, छोटीशी होती. याला बोला गवत काय. पोपटी झाली आमची. चल कल्पेश. हे थांब त्याचे मैसाव चालले असा. तुझं काही बी बोलतो. उलटा करायला लागेल तो. नाही लगेच नको करू, लगेच नको करू. नंतर काढू हा, थोडं. थोडा थंड होऊ द्या, मग उलटी करू. उलटी करताना व्हिडिओ काढू आपण एक नंबर. हे बघा मित्रांनो, हे पण पोपटी खाणार आहे. खाणार का रे? शिंगा एक नंबर पोपटी झाला. पण वापस सुटताय थांब जरा. आता डायरेक्ट पलटी करणार आहे. डायरेक्ट पलटी कर ना कल्प्या त्या ह्याच्यात. तसा पकड. तुझं काय म्हणणं? मटका नको करू, फुटला तरी काय, चटका पण लागतो का नाही. हॅलो जोड्यान आलो ना. थांब थांब थांब. गरम आहे का? चटका पाय परत ओला करता तो. अरे इथं काढ ना अजून पाला. मागे बघा एक नंबर झाली मित्रांनो पोपटी. चिकन शिजलंय का रे? नाही कच्चा आहे बघ. शिजलाय मजबूत मजबूत शिजलाय. काय बोललो का, आतमध्ये पण करपतो थोडं. तुम्हाला फक्त मीठ कमी, मीठ कमी, मीठ कमी. चला आतमध्ये घ्या. होय आतमध्ये घे. चल ते काढायला लाग ना. हा ते राहू दे, नंतर काढू. आता गरम राहू दे जरा. तुम्हाला घे आतमध्ये घे ना. हा हे काढून देत मला. हे इथे समोर नाही तो वरती. पोट भरून काढलाय तरी आमचं पोट नाही भरलंय. मग परत अंडी घ्यायला चाललोय आम्ही, भुर्जी करणार आहे. आज मला वाटलेलं ना की माझे स्टेप्स नाही कम्प्लीट होणार, तरी किती 14,000 स्टेप्स झालेत. आणि माझ्या बॅटरी म्हणजे याची वॉक काय बोलतात त्याला, आणि माझी वॉचची चार्जिंग पण नाकी खपायला आली आहे. 13% चार्जिंग झाली आहे. ते म्हणजे आम्ही खाल्ले, खूप खाल्लं, पोपटी बिपटी रास खाल्ली. आता परत भूक लागली, मग आम्ही चिल्ली घ्यायला आलो. चिल्ली घेऊन आता परत घरी बोलतोय, फार्म हाऊसला जाऊ आम्ही. मी चालतोय, माझे 1000 स्टेप्स बाकी आहेत. किती 10 वाजले, 9 वाजून 23 मिनटं झालेत. कुठे रे भाकरी? कल्पेशने भाकरी लपून ठेवली. परत भूक लागली. 10 वाजलेत आणि आम्ही आता भुर्जी करायला घेतली, अंड्याची भुर्जी. कच कांदा. हॉटेल मॅनेजमेंट करून कल्प्या आता भुर्जी बनवणार आहे. संकेत शेठ बोला काहीतरी. बिनी जाऊ काय तुमचं ते फेवरेट डायलॉग बोला. कल्पेश सेठ के कल्पेश सेठ के जो कामगार है वो सगली
हो तुम्हाला फेवरेट बोलो ना हो. हॉटेल मॅनेजमेंट करून कल्पेशने फायदा केलाय. संकेत शेट काहीतरी शोधला होता. माझी क्या माझी क्या माझी खूप कल्पेशीर आहे. अच्छा एक बरोबर. चला घ्या टीच घ्या चला. भुर्जी झाली. हॉटेल मॅनेजमेंट करून हे शिकलंय. हा फ्राय हा फ्राय. हेच तर खायचं असतं. तुम्हाला चांगल्या गोष्टीची जाणीव होत नाही. बापाने चांगल्या गोष्टी कुछ तो बोलो ईरान का इसको कुछ तो. अभी कुछ तो बोलो. तुम्हारा सेट है हो. माझे बरोबर नाही. मस्त भुर्जी झाली. हे काय चिकन 65 ना की चिकन चिली. चिकन चिली विथ भुर्जी आणि भाकरी. मस्त आता जेव आणि मग डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये जाऊ. 10 वाजले. विश्वास नाही तर टाइम दाखवतो बघा. मित्रांनो माझे 15,000 स्टेप झाले पूर्ण शेवटी. लय इथं मुरबाडच्या हायवेला चालून विलून झाले. आता आम्ही टेरेसला बसलोय. टेरेसच्या पण वरती आलोय आम्ही. टेरेसच्या टेरेसवर आलोय आम्ही. संकेत शेट काय बोलता तुम्ही? काय नाही. संकेत शेट कधीच काहीच बोला नाही. अरे काही बोलायला करायला नाही. आता काय बोलू. भाईला कॉंग्रॅच्युलेशन. द कॅमेराज आहे. संकेत शेट द कॅमेरास आहे. काय कोणाला भाऊ काय बोलले. अरे यो हेच केलं वाटतं एबीपी माझा. इथं नेटवर्क भेटते म्हणून आम्ही इथं बसलोय. खालती कुठं नेटवर्क नाहीये. जाम कष्ट चालू आहेत आमचे. हा एक 2 काढेवर आम्ही इथं रील्स बिल्स बघतोय. काय बोलणार. हॅलो हॅलो हा बोल. हॅलो काय बोल ना. हॅलो काय मुद्दाम बोलतो रे. 11:30 वाजले रात्रीचे आणि सगळे 4 झालेत. एवढी टाक ना. चला टाका सुरू करा. पाण्यात उतरले शेवटी. हर्षाने उतरतो आता पटापट. थंडी तर लय वाजते. उतरू. लय बेकार थंडी वाजते मित्र. त्याला थंडी वाजत की नाही? वाजते बाबा. लय वाजते. टेम्परेचर वॉच नाही तर टेम्परेचर दाखवलं असतं. लय बेकार टेम्परेचर आहे. तुम्हाला दाखवतो फोन मध्ये माझ्या. 1 वाजले आणि शेवटी आम्ही झोपायला चाललोय. संकेत शेठ तुम्ही काय बोलता का झोपताना? संकेत शेठ कॅमेरास आहेत. बाकी कल्प्या तू काय होती बोल. गुड नाईट बोल बाबा. गुड नाईट बोल. बॅग मसाज चालू आहे इथं. नुसतं दाबायची कामं चालू आहे तिथं रात्रीचा. चला झोपतोय आम्ही. सकाळी भेटू मस्त 1 नंबर. धुकं दाखवतो मला. धुकं उठलो तर दाखव. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 9 वाजलेत. आम्ही उठलो असं तसं करून. उठल्या सगळे मोबाईल चालवायला बसलेत. तो कल्प्या गेला तिथं नेटवर्क शोधत एकदम वरती बसलाय. तुम्ही बघू शकता. त्या बाजूला कस्तू बसलाय. साईबाबाचा फॅन नाही मोठा. निघू आम्ही आरामात म्हणजे 1-1.5 तासाने निघू. 1-1.5 तासाने निघू ना रे. 2 तासांनी निघू म्हणजे 12 पकडून चाला. 2 तास बोलला तर. नाश्ता बनवायला लागेल. नाश्ता विसरलो. नाश्तावरती मॅगी बनवणार आहे. आता पारुच्या सारखा दिसत असणार मी. आंघोळ बिंगोल करू. डायरेक्ट पूलमध्ये उडी टाकू. आता कुत्र्यांची कल्पेश शेटची सेक्युरिटी आहे. कल्पेशचे कमांडो आमची कुत्रे लय भारी आहेत. आके म्हणजे घ्यायला पण आलते आणि सोडायला पण चाललीत आता परत. सिक्युरिटी जम टाईट आहे. एक कमांडो जर घायले तरी पण येतोय तो बघा. यू बापा. एक नंबर आहे. वा मी कल्पेशचे बॉडीगार्ड. हे काकडे भारी आहे. हे तोडून आपण खाऊ. ही तोडून खाऊ आपण. बाकी पप्पाया बघा असे मोठे मोठे लागलेत.
कारली खाव तू. मॅगी झाली वाटतं. फुल वास सुटला एक नंबर. हा एक नंबर. मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी. आता झालाय पॅकअप. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो करा.